दिस इज काले पंचवड रोड आणि याच्यावरती ते घाट लागले. हे मला असं वाटतं की गणपतीपुळेला जाताना इथून याच रूटने मी गेलेलो. आय वॉज नॉट नोईंग दॅट की हेच रूट गोव्याला पण जातं. एनिवे आय एम एन्जॉईंग. खूप भारी वाटतं इकडे. रोड खूप चांगले आणि ट्रॅफिक पण ॲज यू कॅन सी काहीच नाही आहे करून. सो आता गोवा मी ॲक्च्युली आता MT कॅनव्हास घेऊनच जातो आहे गोव्याला. ॲक्च्युली काय झालेलं, December 25 म्हणजे लास्ट टू लास्ट मंथ टू 31 डिसेंबर किंवा 1 or 2 जानेपर्यंत गोवा वॉज ऑन द ट्रेंडिंग ऑन ऑनलाईन अँड ऑल बिकॉज ऑफ द रॉंग रिझन्स. आता त्या ह्याच्यामध्ये रिझन्स असे होते की गोवाचं टुरिझम डेड झालं आहे. गोवामध्ये पहिले सगळं क्राऊड राहिलं नाही. नॉर्मली क्रिसमस टू क्रिसमस वीक, अख्खं वीक, क्रिसमस इव्ह अँड 31 पर्यंत गोवा एक आपल्या टुरिझमच्या एकदम प्राईम टाईमपर्यंत असतं ते. बट यावर्षी आणि मागच्या काही वर्षापासून ते जरा कमी होत चाललेलं. दिस इज नॉट वॉट आय एम सेईंग, दिस इज वॉट आय सॉ ऑन द यूट्यूब ऑन द ह्याच्यामध्ये वेबसाईट्स म्हणजे आर्टिकल्स आणि ह्याच्यामध्ये मी बघितलं, ते वाचलं आणि बघितलं. तर मोस्ट ऑफ द ॲनालिस्ट ते हे सांगत होते की गोवाचे जे प्राईजेस असते ते खूप हाय आहेत कम्पेअर टू थायलँड किंवा इंडोनेशिया किंवा अकॉमडेशन, फूड आणि आजकाल स्कॅम्स खूप होतात तिकडे. तर त्या ह्याच्यामुळे म्हणजे फॉर दॅट रिझन्स गोवाचं टुरिझम खूप कमी झालं आहे. म्हणजे खूप म्हणजे ऑलमोस्ट डेटच्या ह्याच्यामध्ये गोवा स्टेटचं प्राईम इकॉनॉमी आहे ते टुरिझमवरतूनच आहे. आणि हे जे पिरियड्स असतात त्याच्यामध्ये ते लोक मजबूत कमवतात. आता कसं आहे की पीपल डोंट माइंड टू पे एक्स्ट्रा, बट त्यांना त्याच्या अगेन्स्ट त्यांना एक चांगलं सर्व्हिसेस पाहिजे जे की गोवा देऊ नाही शकत किंवा प्रोव्हाइड नाही करू शकत. असं हे कन्क्लुजन लावत होतं मी. काय त्याच्यावरनं काय म्हणजे माझं काय व्ह्यू असणार हे मी जाऊन येतानाच समजेल. म्हणजे जाऊन तिथे थोडे दिवस राहून मला समजेल की बाबा ॲक्च्युअलमध्ये काय झालं. कारण आता फेब्रुवारी चाललं आहे आणि फेब्रुवारीमध्ये सीझन आता संपत आलं आहे ऑलमोस्ट. टेक्निकली जेवढे म्हणजे आताही जे मी तिथे राहतो आहे, जिथे तुम्ही 2 अकॉमडेशन बुक केलेत 3-3, 4-4 दिवसासाठी, ते नॉर्मल आपली डॉमेटरी सिस्टम, हॉस्टेल सिस्टमचंच असणार. आय गेस ते तुम्हाला दाखवेनच नंतर मी, म्हणजे आता पुढे ते दाखवेनच मी पुढच्या ब्लॉग्समध्ये. बट त्या हिशोबाने थोडंसं मी जास्तच पे केलं आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग लिटल बिट ऑफ मोर चीपर, बट आता लेट सी की त्या प्राईस रेंजमध्ये काय मला क्वालिटी भेटतं आहे, काय मला एक्सपिरियन्स भेटतं आहे, कसे लोक भेटणार. जनरली असं होतं की काही लोक असे असतात जेचं कंपल्शनच असतं की दरवर्षी एकदा तरी गोवाला जायचं करून. आता ते दिल चाहतामध्ये ते डायलॉग होतं ना की साल में एक बार तो अपने को गोवा आना ही चाहिए करून. ॲक्च्युली हा गोवा तसं सुंदर आहे, पण हे गोवन लोक कसं आउटसायडर्स लोकांना ट्रीट करतात तेही एक पॉईंट आहे. दुसरं पॉईंट म्हणजे अदर साईड ऑफ कॉईन असं पण असणार की जे आउटसायडर असतात म्हणजे जे टुरिस्ट असतात ते तिथे न्यूसन्स क्रिएट पण करतात. आणि हे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणी वाद नाही घालू शकत, कारण हे होतं आहे. काही अवली लोक, काही छपरी लोक असतात, ते लोक तिथे जाऊन न्यूसन्स क्रिएट करतात. त्याच्यामुळे जे लोकल राहतात ना त्यांना त्रास होतो. दोन्ही साईडकडनं प्रॉब्लेम आहे. स्कॅम्स तर नेक्स्ट लेवलमध्ये होतात. म्हणजे घाणेरडे टाईपचे स्कॅम्स असणार, पैशाचे स्कॅम्स असणार आणि मोस्टली तर पैशाचं स्कॅम्स असणार. बट याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग, हे ते ड्रग्स सगळं, तर ते सगळ्या गोष्टी ना ते सगळे आता खूप वाढलेत पुढं गोव्यामध्ये. यूट्यूबमध्ये तुम्ही जावा स्कॅम्स इन गोवा, कितीतरी व्हिडिओज भेटतील तुम्हाला, कितीतरी. आणि ते पण 6-6, 5-5, 6-7, 7-8 वर्षापूर्वीचे. विचार करा म्हणजे किती दिवसापासून, म्हणजे किती टाईमपासून इथे स्कॅमिंग तर चाललं. टुरिस्ट स्कॅमिंग सगळीकडे होतं, मी असं नाही बोलत आहे, पण गोवामध्ये एका प्राईममध्येच होतं. तर टेक्निकली कसं आहे की आता मला तसं एक्सपिरियन्स येणार की नाही का माहीत नाही, कारण मी म्हणजे कसं न्यूट्रलच्या हिशोबाने चाललो आहे मी. म्हणजे काय तिकडे म्हणजे कसं आहे की वॉटर स्पोर्ट्स आणि हे ते सगळं ते घेणार तर नाही आहे मी, कारण पहिलं की सोलो माणूस करणार पण काय ना ह्याच्यामध्ये. तर जस्ट एका म्हणजे बीचमध्ये बसायचं शांतपणे, ते वेव्सचा आवाज ऐकायचं आणि जस्ट काय असलं म्हणजे आसपास म्हणजे कुठे काय खाल्लं, नारळ पाणी असलं किंवा उसाचं रस असलं. ड्रिंक तर नाही करत मी आणि करणारही नाही. अननेसेसरीली ते जे शॅक्स असतात ते खूप 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 एक्सपेन्सिव्ह असतात. तेवढं आपलं बजेट नाही आहे, कारण आपल्याला पुढे पण मोठे राईड्स करायचे आहेत. त्यासाठी पैसे आपल्याला सेविंग्स त्या हिशोबाने थोडंसं सेविंग्स आपल्याला मॉडरेटली करायला लागेल. तर लेट्स सी आता येणाऱ्या एका आठवड्यामध्ये काय एक्सपेन्स असणार माझं. समजा जर मला आवडलं म्हणजे तिथे राहणं, तिकडचं खाणं आणि ॲक्सेसिबिलिटी, सर्व्हिसेस आवडलं, फूड आवडलं ना, तर मी एक्सटेंड पण करायची शक्यता आहे माझी. टू बी व्हेरी फ्रँक, करू शकतो मी एक्सटेंड अजून एक आठवडा किंवा अजून 4-5 दिवस करू. त्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं अजून गोव्याला समजण्याचं, गोवाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे गोव्याचं जे थॉट्स आहेत, जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते निघण्यासाठी राहील मी मोस्टली. जर
असं काय वाईट एक्सपिरियन्स नसलं तरी ऐका आठवड्यामध्ये. आता इथून 84 किलोमीटर आहे राजापूर, तर मे बी थोड्याशा 5 किती झाले तर 334 किलोमीटर झालेत. 370 किलोमीटर नंतर आय थिंक एक जिथे कुठे चहा भेटते तर चहासाठी स्टॉप घेऊया आणि मग रिराऊट करूया की कसं हे करायचं आहे. म्हणजे मे बी अजून राजापूरला स्किप करून पण आपण डायरेक्ट जाऊ शकतो का करून. आता अनुष्कुरा घाट हा संपला की पुढे लागेल, आय डोंट हॅव एनी आयडिया. पण मला नाही वाटत की अनुष्कुरा घाट आता चालू पण झाला आहे. पण रोड खूप सुंदर आहे यार, रोड खूप छान आहे, मस्त आहे ॲक्च्युअलमध्ये. दिस इज द बेस्ट, आय गेस दिस इज द बेस्ट रूट फॉर गोवा. जर तुम्ही गोवाला येत असले ना आणि स्पेशली बाईकवरनं घेत असले ना तर लिटरली मजा येईल तुम्हाला. पहाटे जर असलं ना तर अजून मजा येईल. आता पुढे कसं आहे की काळोखातमध्ये मी तर रेकमेंड नाही करणार की घाट चढा करून. सकाळी पहाटे या रूटमध्ये आले ना तर अजून मजा येईल. तर चालू झाला आहे अनुष्कुरा घाट. बापरे, इथे तर थांबावंच लागेल, इथे तर थांबावंच लागेल. वा, तुझा सरस पिऊया. वाटलं नव्हतं हे पॉईंट एवढं लवकर येईल. ॲक्च्युली बरेच वेळा मी बघितलेलं ह्याच्यामध्ये, खूप लवकर आलं हे पॉईंट. त्यात तर चहा आहे पण फायनल डेस्टिनेशन. सर उसाचा रस पिऊया, चहा वाटते पुढे पिऊया. हा सुंदर आहे यार. थोडंसं म्हणजे उन्हामुळे ना थोडंसं धुकं पडलेत. धुकं म्हणजे जे आहे ते म्हणजे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण छान आहे. ते अर्जुना डॅम आहे, तो उसाचा रसवाला त्यावेळेस सांगत होता. आणि आता 261 किलोमीटर्स राहिले आहेत फायनली, म्हणजे एंड पॉईंटला. राजापूरचं स्किप केलं मी. 8:20चं टायमिंग दाखवत आहे, तर आपण 9 वाजता पकडूया. ॲक्च्युली ते हायवेच्या कंडिशन खराब होतं म्हणून प्रॉब्लेम होतं, नाहीतर मग व्यवस्थित आपण गेलं असतं. आता गोवाचे नंबर्स पण दिसायला लागले. तरी इथून 200 किलोमीटर आहे, 250 किलोमीटर्स. बापरे, जबरदस्त आहे यार, हे खूप स्टीफ आहे बाबा. म्हणजे असं मे बी म्हणजे आपण कोल्हापूर जिल्ह्यापासून कोकणात जातो आहे तर डायरेक्ट सी लेवलवरती येतो आहे आपण. त्या हिशोबाने एकदम स्टीफ एकदम दिलं आहे त्यांनी. सही आहे. राजापूरला स्किप करून म्हणजे बायपास करून कोकणाच्या कुठल्या तरी एक असं आतल्या रोडने चाललो आहे. रोडच्या अवस्था खूप खराबच आहे. हां, तरी किती ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर तर झाले आहेत. अजून किती किलोमीटर आहे काय माहीत नाही. रोडचे एवढे म्हणजे हे नाही, म्हणजे हे पार्ट नाही. म्हणजे जसं कोकण एंटर केलं ना तसं रोडचे कंडिशन्स खूप खराब आहेत. मे बी गडकरी सरांनी वाटते नुसतं मुंबई गोवा हायवेवरती लक्ष दिलं आहे, या इंटरनल रोड्सवरती काहीच लक्ष दिले नाही वाटते. सो एनिवे, लाल माती आणि आंब्याचे झाडं आसपास. वेलकम टू कोकण. अनुष्कुरा घाट एवढं मोठं तर नव्हतं, छोटंच होतं. मला वाटलं की खूप लांबच्या लांब असणार, थोडंसं डेंजरस होतं बट मला वाटलं खूप लांब असेल. बट एनी हाव तिथपर्यंत म्हणजे अनुष्कुरापर्यंत खूप रोड छान होते. नंतर अनुष्कुरानंतर मे बी ते कोकण आणि ह्याचा बॉर्डर येतो आहे, रत्नागिरी बॉर्डर किंवा रत्नागिरी बॉर्डर आणि कोल्हापूर बॉर्डर. तर बघूया इथे चहा भेटेल का. चहा भेटलं तर जरा बरं वाटेल. दादा चहा भेटेल का. एक पाहिजे. खांजा ठीक आहे, नाही जाऊ द्या. किती 4 वाजले, जेवायला 4 वाजले. ठीक आहे, काही इश्यू नाही. पुढे पण युटर्न मारून घे आलेलो मी. खाना खा रे हे ठीक आहे, जाऊ द्या. आगे दिखते कुठे ना कुठे तर भेटेल चहा. ओके ओके ओके. चहा पिलं, बरं वाटलं. हे रिसेट केलं, बरं वाटलं. GoPro चार्जिंगला लावलं, बरं वाटलं. टेन्शन फ्री. आता बरोबर 199 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 4 तास दाखवत आहे. म्हणजे 1 तास 100 किलोमीटरला 2 तास लागेल. गोवा 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 गोवा. आता गोवाचं सांगतो मी की कशी गमत असते. तुम्ही ग्रुपमध्ये जाता गोव्याला, म्हणजे मित्र मिळून. तर नॉर्मली काय होतं का ते का की एक रूम घेतलं मस्तपैकी AC. बाहेर गरमी खूप असते गोव्यामध्ये, तर AC रूम घेतलं
बाहेरून दारू आणली, बियर आणलं, पियत बसायचं, झालं. नंतर मग इनिशियल प्लान काय असतं, म्हणजे आयडिया काय असतं, सुबह उठेंगे, नाश्ता करेंगे, जो ब्रेकफास्ट जो कॉम्प्लीमेंट्री रहता है, और ब्रेकफास्ट करेंगे, फिर स्टॉक लेके आएंगे, रूम पे पियेंगे, फिर शाम तक सो जाएंगे, वापस उठेंगे, बाहर जाएंगे, स्टॉक उठाएंगे, रूम पे आएंगे, पीने बैठ जाएंगे, नहीं तो बीच पे जाएंगे, शैक्स पे, वहाँ जाके दारू पिएंगे. ठीक आहे, असं असतं नॉर्मली. त्या ग्रुपमध्ये एक असा मुलगा असतो, तो बोलतो कि अगर हमको यहाँ आके रूम में बैठ के दारू ही पीना था तो हम यहाँ क्यों आए. ॲक्च्युली हे एक स्टँडअप कॉमेडीच्या सिनेरिओमध्येच मी घेतलं आहे, पण ॲक्च्युली हे खूप रिलेटेबल आहे, मी सांगतो आहे. आता तो डायलॉग मारणारा, तो बोलणारा की जर आपल्याला बसून इथे दारूच प्यायचा आहे तर आपण इथे का आलो. ठीक आहे, तो बोलणारा पोरगा मी आहे. यस, भले त्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपचा तो पोरगा जो की मी दारू पियत नसला तरी चकणा खाण्यात एक्सपर्ट असतो लिटरली त्याला. आणि त्याला चकणा पण म्हणजे असं होते का, भले दारू नाही पिणार पण चकणा त्याला चांगलं क्वालिटीचं पाहिजे, म्हणजे चिकन चिली, लॉलीपॉप, हे ते त्या सगळं, हे कॉर्न फ्राय, सोया चिली, असं सगळं त्या टाईपचा चकणा खाणारा हा एक पोरगा म्हणजे मी. तर मग तशी असते. मग यावरून कसं आहे की गोवाचे बरेच मीम्स बनतात, गोवाचे बरेच वेगवेगळे अशा टाईपचे स्टोरीज असतात, मेमोरीज असतात लोकांचे. माझे तसे नाही आहेत, पण असे जे मेमोरी आहेत ना, हे खूप जणांचं कॉमनच आहे, खूप जणांचं कॉमन आहे. आता सगळ्या मी सांगू नाही शकत, आणि कारण ज्यांच्याकडनं मी ऐकले ना, हे त्यांच्याकडनं बरोबर घडलेलं आहे. ते लोक जरा ऐकले हे तर ते लोक मला शिव्या घालते, म्हणून बेटर आहे की हे राहू द्या. पण तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असला ना तर तुम्ही रिलेट करू शकाल, आणि तुमच्याबरोबर पण असं ना कधी ना कधी तर झालंच असेल, मी 100% बोलू शकतो. कारण गोवा त्यासाठीच तर म्हणतो ना, गोवा त्यासाठीच तर फेमस केलं आहे लोक. आता ओरास आहे 42, सावंतवाडी 76. सावंतवाडी आलं म्हणजे बॉर्डर आला आय गेस, तर तिथे मे बी चेकिंग होऊ शकते, मला असं वाटतंय. 3 दांडी आहे पेट्रोल, तर मला वाटत नाही पेट्रोलची शक्यता आहे. कारण काय माहिती की महाराष्ट्रामध्ये महाग आहे पेट्रोल. जर गोवापर्यंत टिकलो ना मी, तर कसं आहे की तेव्हा पेट्रोल जरा स्वस्त भेटेल. तर बघूया कसं काय होतं आहे. जर तिथपर्यंत टिकायला पण पाहिजे, गाडी आपली तिथपर्यंत टिकायला पाहिजे. सध्या मी इकॉनॉमीमध्ये चालतो आहे, 40, 60, 70च्या स्पीडमध्येच आहे मी, जास्त रमतवत नाही आहे. भले रोड चांगले असेल तरी, पण व्यवस्थित चालतो आहे. आणि इथे आत्ता म्हणजे एवढं तुम्ही बघताय ना, एवढी गर्दी नाही आहे याच्यामध्ये हायवेवरती. जेमतेम लोक आहेत ते सगळे लोकल्सच आहेत, बाकी टुरिस्ट असे मला जास्त काही दिसले नाही आहे जाताना. ॲक्च्युली थांबायचं नव्हतं, बट आता हे कुंडल क्रॉस करतो आहे, आणि रोड साईडला आहे ना खूप कलिंगडचे असे दुकान आहेत, आणि ते लोक असे प्लेट्समध्ये कापून देतात कलिंगड. ते बघून एकदम टेम्पटिंग वाटलं. आणि दुसरं गोष्ट होतं की ॲक्च्युली बॉडीला जरा हायड्रेट करायचंच होतं माझं, बिकॉज थांबा ॲडजस्ट करतो त्याला. ओके, तर बॉडीला जर हायड्रेट करायचं होतं, कारण मी पाणी खूप कमी पिलं सकाळपासून, त्याच्यामुळे कसं जरा ते अलर्टनेस आणि ना ड्राउडनेस येतं आहे मला. असं नाही की मुद्दाम पिलं नाही मी, बट नाही जमलं आज प्यायला, कारण थोडीशी पाणी गरम आहे आणि वातावरण पण जरा गरमच आहे, तर म्हणून मी इच्छा होत होती पाणी प्यायची. तर आता स्वतःला वॉटरमेलन्स काय इथं ऑलमोस्ट किती 20-30% ते फ्रूट असतं, आणि बाकीचं नुसतं वॉटर म्हणजे पाणीच असतं. ते स्वतः म्हणजे 2 प्लेट खाल्लो मी, 20 रुपयाला 1 प्लेट, 40 रुपयाला 2 प्लेट, सुंदर भरून भरपूर चांगलं गोड, जास्त गोड पण नाही, पण खूप छान कलिंगड होतं ते. मे बी कोंडलिंगड ते जास्त उगते, म्हणजे ते खेती जास्त होते म्हणून त्याने ठेवलं आहे, खूप छान होतं. तर त्यामुळे कसं आहे की जरा बॉडी हायड्रेट झालं पण बरं वाटतं जरा. आता ह्याच्यानंतर एक स्टॉप घेईनच मी, कारण आता डार्क वाजर चेंज करायच लागेल, पण मे बी पंजिम नंतरच केलेलं बरं. म्हणजे इथून 50 किलोमीटर 60 किलोमीटर आहे, आणि अजून 135 किलोमीटर आजचं राईड आहे माझा. गोवा बॉर्डर आलं, गोवा बॉर्डर आलं. चेकिंग करणार आहे, चेकिंग. अरे कोई तो करो चेकिंग, अरे करो. राईट नाऊ वी आर एट गोवा. नाही तरी महाराष्ट्राचेच गाड्या दिसतात आहे, माहिती दिसलं. गोवा 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 गोवा. काय माहिती, जसं बॉर्डर मी क्रॉस केलं माझं एक्साइटमेंट आलं. माझं सकाळी माझं एक्साइटमेंट बिलकुलच नव्हतं, आता काय माहिती जरा एक्साइटमेंट आलं. गोवा 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 करून जय गोवा. आता पेट्रोलचं 20 किलोमीटर झालेत, म्हणजे 20 किलोमीटर ट्रिप लागले. 20 किलोमीटर अजून 30 मी खेचू शकतो. तोपर्यंत समोर कुठलं पेट्रोल पंप दिसलं तर दिसूया. हरंबोलच्या साईडला म्हणजे बाहेर, आणि हां आलं, म्हणजे गोवा आलं. ए गोवा. मला वाटलं की चेकिंग होईल, पण काय चेकिंग नाही झालं. मे बी जाताना चेकिंग होऊ शकते. अजून गोवा नाही आलं आहे. आता महाराष्ट्राचा RTOचा बोर्ड बघितलं.
मुंबई गोवा हायवे हे आहेत, म्हणजे गोवा हायवे असं दिसतं आहे ॲड्रेसमध्ये. इथून जायचं का, इथून नाही जायचं, इकडून तर ते बस वीस चेकिंग होणार, बस अँड ट्रकचे. तर हे RTO चेकअप. आज मिलन का वादा था, संगम का इरादा था. 46 किलोमीटर्स. मारगाव 88. कारवार 147. म्हणजे कारवार तर म्हणजे गोवाच्या एकदम पुढेच आलं. आपल्याला आता हे तर बॉर्डर नाही ना, RTO चेकपोस्ट. ओके, तिथे आता आपलं तिरंगा लागेल. आता असं वाटतं की हां बाबा आलो आहे, मे बी वी हॅव एंटर्ड गोवा. मिटीवर पहिल्यांदा गोवामध्ये एंटर करणारा. म्हणजे ही गाडी कुठल्या स्टेटमध्ये गेली आहे? महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ नाही, केरळला नाही गेली आहे, तमिळनाडूला गेली आहे. हां, तमिळनाडू. आणि नॉर्थमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल. हां, हिमाचल, पंजाब. हां, तर तेवढंच. उत्तराखंड बाकी आहे. आंध्र मे बी करू की नाही करू माहीत नाही, म्हणजे आंध्र म्हणजे हे तेलंगणा काही आहे, आय डोंट नो. उडीसा बाकी आहे. गुजरात एंटर केली आहे, पण काश्मीर आहे मेन, जम्मू काश्मीर, JNK. म्हणजे बरंच लॉंग जर्नी आहे भाई तुझी, बरंच लॉंग जर्नी आहे. जसं आत्तापर्यंत साथ दिला तसं पुढे पण दे बाबा. पहिला तिथून एअरपोर्ट आहे वाटते, ते तिथून गोप्रोमध्ये दिसते की माहीत नाही, हे प्लेनने टेक ऑफ घेतलं. तुम्ही सावंतवाडी एअरपोर्ट आहे की आय डोंट नो. माझे सनसेट किती छान दिसतं आहे. हां, इथे हे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. एअरपोर्टच आहे ते, मोपा. म्हणजे या साईडला इकडे एअरपोर्ट आहे. आलो आहे, गोवामध्ये आलो आहे. वेलकम टू गोवा सिंगम. हा, क्या बात है, क्या बात है. काय सनसेट आहे, सुपर सुंदर, अप्रतिम, वाह. चलो अभी पहले फुर्सत में पेट्रोल पंप देखो. पेट्रोल HP का पेट्रोल. चला, पेट्रोल भेटलं. थोडंसं रॉंग वे या लागलं, बट इट्स ऑल गुड नाव. ओहो, शुड आय कॉल हिम गोवन छपरी और जस्ट लोकल गोवन? म्हणजे मला वाटलं 9 वाजणारच, आणि शेवटी 9 वाजणार. ETA म्हणजे ETA मध्ये 9 वाजणारच होतं, म्हणजे की झालं. ओके, इथून खाली बस झालं, लक्ष नव्हतं माझं. चलो अब लग गए लाइन पे, वापस ऑन द हायवे. इट्स 86 किलोमीटर स्टील रिमेनिंग. आणि हे छान होरायझन दिसतं आहे, विच आय एम लाइकिंग इट. हां, इथे पण युटर्न घ्यायचं हे नव्हतं वाटतं. तर आता मस्तपैकी वॉशरूम करून आलं, पाणी जेवढं संपून आलं, बॉडीला हायड्रेट केलं. आय डोंट थिंक सो की आता थांबायची गरज लागेल. आता जास्तीत जास्त जाऊन कोण झोपायचं. तिथे काय भेटलं खायला तेव्हा ते खाऊया, नाहीतर मग भगवान अपना मान. सो या साईडला म्हापसा सिटी आहे. आणि माझा एक खूप चांगला मित्र पुष्करराज चौदनकर इकडचाच आहे. एक चान्स होता जेव्हा तो, म्हणजे सध्या तो इथे नाही आहे, तो सध्या आय गेस कोलकाताला की त्या साईडला आहे कामाच्या संदर्भात. तो असला असता तर जरा थोडा हेल्प झालं असतं माझं इथे, जर म्हणजे फिरायला जरा. बट एनिवे, म्हापसा आता आपण जाणार आहे पोवलमला, म्हणजे साऊथ गोवा आधी जाईन मी. म्हणजे तसं मी प्लॅन केलं आहे, म्हणजे बुकिंग्स माझे तसेच केलेत. तर पोवलम इज नोन ॲज द रिलॅक्स्ड एरिया ऑर द बीचेस ऑफ द गोवा. तर आपल्याला असं कसं पार्टी असं एकदम डिंचाक असं नाही पाहिजे. आपल्याला एकदम सिम्पल सोबर हे एरिया पाहिजे. सो आय गेस पोवलम इज अ गुड ऑप्शन किंवा गुड चॉईस. आणि लेट्स सी आता कसं हे होणार. टोटल 78 किलोमीटर स्टील, आणि हे NH66च आहे. आय थॉट की मी सिटीच्या मधून जाईन, पण हे हायवे सिटीच्या मधूनच जात आहे. तो थोडंसं ट्रॅफिक आहे इथे रात्रीचं. आणि बघायला गेलं तर इथे कोणाचे हे ऑक्झिलरी लाईट्स वापरत नाही. आय डोंट नो वाय, बट इथे कोण वापरत नाही आहे. आय गेस इथे हे नाही आहे, अलाउड नाही आहे. म्हणून थोडेसे स्ट्रीट लाईट्स आहेत, पण स्ट्रीट लाईट इज नॉट दॅट पॉवरफुल, आणि एवढं इम्पॅक्ट नाही देत आहे तेवढ्या याच्यामध्ये. पण आता कसं आहे की आता ट्रॅफिक आहे, स्पीड जास्त नाही आहे, सो इट डझंट मेक एनी सेन्स हे लावायचं. चला, HPचं पेट्रोल पंप भेटलं, पण थोडंसं लांबच होतं, बस झालं चान्स नाही घेतलं मी. दिस इज नाव हाऊ आय इमॅजिन गोवा. पुन्हा रेड येलो.
ॲक्च्युली ते काम चालू आहे, हायवेचं काम चालू आहे. बट यार एवढं कंजेशन. तर मी अजून आता पंजिम गेलं आहे की नाही गेलं माहीत नाही. म्हणजे हार्डली मी एंटर पण नाही केलं आहे गोवाला. म्हणजे टेक्निकली केलं आहे मी, बट एकदम नॉर्थ गोवामध्ये घुसलो नाही आहे मी. आता मे बी आतल्या सिटीमधून गेलं तर मे बी काय होईल. पण आता जसं तर गुगल मॅप जाईल तसंच जायला लागेल. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे. अरे बाबा 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 थू. असे छोटे छोटे कॅफे विफेस दिसायला लागलेत. पण म्हणजे इट्स लाईक अ कल्चर ना, गोवामध्ये कॅफेचे कल्चर्स आहेत. बट ॲक्च्युली हे सगळे लोकल्स आहेत ना, की सॅटर्डे म्हणून वाटतं थोडंसं आहे. पण जेव्हा हे असेल तर किती असेल. या भाईने उकळून का ठेवलं आता. बंद कर ना, जायला भेटलं तर भेटेल ना. शनिवारी लोक काम नाही केलं पाहिजे. पण शनिवारी कसं आहे की जर लोक ट्रॅव्हलवर करत असतात ना तर जरा दिक्कत कम हो जाती है. यार बाप रे, हे हालत ख़राब करने वाला है ये चीज़. वेलकम टू गोवा सिंगम, वेलकम टू गोवा. ॲक्च्युली मला तर जेवढं गोवाबद्दल बघितलं ना मोठं ब्लॉगर्स आणि हे त्यांच्याकडनं तर हे दिसलं तर मी हे तर पहिल्यांदा बघतोय मी. आय गेस आय एम सो अनलक्की की मी अशा टाईममध्ये आलो जेव्हा इथे ट्रॅफिक असेल किंवा नेहमी इथे ट्रॅफिक असतं. हे बाबा बाबा. ओके, सो हे ते फेमस ब्रिज आहे आणि इथे ते कसिनोज आणि क्रुझेस असतात ना, हे काय आलं आय गेस दिसतंय की नाही माहीत नाही गोप्रोमध्ये. सो दिस इज द पणजी सिटी, पंजिम, सॉरी दिस इज पंजिम. तिथेच ते आम्ही त्या साईडलाच एकदा आलेलो. म्हणजे आमचं त्या पॅकेजमध्ये हे होतं, क्रूज होतं आणि जेवण होतं वाटतं तिकडे, तर तिथे होतो आम्ही. सो आत्ता ॲक्च्युअलमध्ये म्हणजे प्रॉपर गोवामध्ये आलो आहे असं वाटतं मी. म्हणजे असं गृहीत धरू शकतो आपण. आता तेवढंच ते पार्ट जरा जास्त हे होतं, म्हणजे ट्रॅफिकवालं होतं. आता ह्याच्यात आता एवढं नाही आहे त्या हिशोबाने. मोर 69 किलोमीटर्स आहे, 1 hour 26 minutes लागतो आहे. स्पीड सध्या नाही आहे कारण आता सिटीमध्ये आहे तर स्पीड जरा कमी झालं आहे. हे लोक हाय बीम्समध्ये आलो तर आपण पण हाय बीममध्ये मारूया. का ॲक्च्युली हे इकडचं ते पार्ट जरा हॅपनिंग आहे. म्हणजे जरा हे टुरिस्ट आणि हे सगळे जरा जास्त असतं. कॅसिनो विसिनो थोडंसं पब ट्रिप्स ते साईड असतं. तिथे पण असतं, म्हणजे मी जे चालले ते पण इथे जरा जास्तच असतं. म्हणजे नॉर्थ गोवा जरा जास्तच हॅपनिंग आहे. क्या बात आहे. हे सस्पेन्शन ब्रिजच्या खालून जायचं वाटतं आम्हाला. येस. ओ वाव. काश त्या केबल्सला पण लाईट लावले असते ना तर अजून छान उठून दिसलं असतं. आय गेस शनिवार आहे, लावायला पाहिजे होतं. ठीक आहे. ओहो, वेलकम टू गोवा. टिक्की 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 टिक्की. क्या बात आहे. फुल एकदम आहा, बँड्रावरली सिलिंगचं फील येतं आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सही आहे यार. हे सगळं हे वाटतं बघितलेलं मी. मला वाटलं हे तिथेच मडगावला आपलं हे असं वाटलं पणजीला असेल हे सगळं, पण नाही, हे इथेच आहे. मला कसं जायचं आहे, मला वरतूनच जायचं आहे. पुढे मागे कोण कुत्रं नाही. नशीब आता थोडे लोक दिसतात आहे, पण मागच्या काही किलोमीटर्समध्ये फुल असं हे होतं. इथे एक चांगलं आहे की सगळे लोअर बीम्समध्ये चालवतात मोस्ट प्रॉब्ली. सगळे लोअर बीम, म्हणजे जे लोकल्स आहेत ना सगळे लोअर बीममध्ये चालतात. आणि ट्रॅफिक सेन्स पण यांचं खूप चांगलं आहे. हे जे बाहेरचे आलेले जे हलकट लोक असतात ना, जे हे घेतलेले असतात काय म्हणतात त्याला, ट्रेंड केलेले असतात ना, त्या लोकांचं लय त्रास आहे इथे. ते लोक हायर बीम्स मारतात. आता पण बघितलं ना, फॉर एक्झाम्पल तो हायमध्ये होता, लोमध्ये घेतला, मग मला पण लोमध्ये मी घेतलं. म्हणजे त्यांचं असं असेल तर आपण पण त्यांना रिस्पेक्ट केलं पाहिजे. आपण नाही की आपण बी मला ये हाय बीम देगे तो बी हे करेंगे कर, असं नाही आहे इथे. ते एक चांगलं वाटलं मला इकडचं. म्हणजे हे मी नोटीस केलं इकडे. बघा आता हा पण हायर बीममध्ये मी पण हायर मारलो. तर तिथे लाईट्स आहेत ना, तिथे नाही यूज केलेलंच बरं आहे. अननेसेसरीली कशाला प्रॉब्लेम क्रिएट करायचा. पण हे यार हे खूप स्पुकी आहे यार. वन ऑफ द मोस्ट स्पुकीएस्ट पार्ट आहे या पूर्ण ट्रिपचं. घाट आहे, थोडंसं जंगल आहे वाटते म्हणून. हे बघ, हे लोक इथे बघ साडी ते लावून इथे काय करतात ते काय माहिती भाई.
हुई बाबा हुई अम्मा. 16 किलोमीटर्स रिमेनिंग हेमंत. 16 किलोमीटर्स. पण एक आहे की लास्टचं हे जरा एवढं फ्रीज पॅच भेटलं ना, पॅच भेटलं तर बरं आहे. नाही तर पुढे मागे जर कोण असलं असतं ना तर बरं पडलं असतं. मग चलतं आहे अभी, इतना भी काय इश्यू नाही आहे. आता हे सकाळी म्हणजे मॉर्निंगमध्ये जरा छान दिसेल. आणि हे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, मध्ये मध्ये हे सर्चिंग फॉर GPS सिग्नल लॉ सारखं येते. हे गुगल मॅपचं एवढ्या वेळ ट्रिप केलं कधी असं काय झालं नाही. हे आताच काय प्रॉब्लेम येते काय माहिती बाबा. ते मोबाईलचं पण हेच प्रॉब्लेम, या मोबाईलमध्ये पण हेच प्रॉब्लेम झालेलं. हे सायला काय फालतूगिरी काय माहिती. तिथे गेल्यानंतर प्यायचं काय हिशोब आहे काय माहीत नाही. त्या आसपास हॉटेल्स आहेत, असं नाही की नाही आहे, हॉटेल्स आहेत तिथे. व्हेज हॉटेल एक आहे. पण मी पोचेपर्यंत सगळं तयार म्हणजे आंघोळ करून सगळं नॉर्मल होईपर्यंत भेटेल की नाही भेटेल काय माहीत नाही. ओ बरं आहे बाबा, ॲटलिस्ट काहीतरी आहे. आय नेवर थॉट की हे एवढं लांब असेल. म्हणजे ऑब्व्हियसली साऊथ गोवा इज लिटल बिट ऑफ मतलब खालच्या साईडला. मला माहीत नव्हतं की असं असेल ते. पण एनिवे इथनं एका टायमाला दोन्ही गोवा बघून होऊन जाईल ना, साऊथ आणि नॉर्थ गोवा बघून होऊन जाईल. आता वेनसडेला मला इकडून परत रिटर्न यायचं आहे. आता ते कसं करणार मी काय माहिती. कम टू पालोलम. हा फायनली पोचलो बाबा एकदाच. बाबा लय स्ट्रगल आहे बाबा इथपर्यंत घ्यायचं. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा हे प्रॉब्लेम काय होतं की ते हायवेचा प्रॉब्लेम होता. त्याला हायवे चांगला रचलं असतं ना तर मे बी लवकर पोचलो असतो मी. एनिवे दिस वे और दॅट वे शेवटी आलोच मी. इथे कॅफेज सगळं चालू झाले आता. माझं हॉस्टेल थोडंसं पुढे आहे. वाव नाईस वाईब, चांगले वाईब्स आहेत. मच्छीचं वास येते ऑब्वियसली. गोवामध्ये आहे, मच्छी नाही भेटणार तर काय भेटणार का. 700 मीटर्स ऑफ द गोवा असं म्हणतात. तर बरेच फॉरेनर्स आणि टुरिस्ट दिसतात आहे. हे बघा 2 फॉरेनर्स दिसतात आहे. हो वा, हे वाटतं इकडचं खाऊगल्ली टाईप आहे वाटते. नाईस, व्हेरी नाईस मॅन, नाईस व्हेरी नाईस. म्हणजे हे वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. माझ्या रूमवरून 400 मीटरच दिसते. ओके सगळे मस्त आहे. म्हणजे छोटंसं स्ट्रीट आहे हे, थोडंसं त्या टाईपचं वाईब देतं. काय म्हणतात त्याला. इथे गेलेलो होतो ना मी गोकर्ण नाही, हम्पीला. ते समोरचं एक हे आहे, त्या नदीच्या अपोजिट साईडला असं स्ट्रीट्स आहे यार. भारी आहे यार, एक नंबर आहे. आता मला इथून कुठे जंगल. बापरे, ॲटलिस्ट खित्री लावायचं होतं ना. अरे इथे तर हे आहे, सँड आहे. सिक्रेट ओशन गेस्ट हाऊस. हे कुठे आहे, हे वाटते जंगल. हां हेच आहे. पार्किंग कहाँ लगा सकते, बताओ ना. इधर कैमरा है क्या? हाँ अरे यहाँ ये साइड में ना, वो वहाँ कवर कर रहा है. अच्छा है क्या?